तर शहरी भागात काहीशी वेगळी परिस्थिती आहे आणि ग्रामीण भागात काहीशी वेगळी। नागपूरला आपण जाऊया। नागपूरच्या इंगोले कुटुंबियांना 48 दिवसात नेमके कोणकोणते अनुभव आलेले आहेत नोटाबंदीच्या निर्णयानंतर जाणून घेऊया। आपण सध्या नागपुरात इंगोले कुटुंबियांसोबत आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या काळात त्यांचे त्रास काय झाले, त्यांचे अनुभव काय राहिले, नोटबंदी झाली त्याच्यानंतर तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झाले आणि कशा पद्धतीने तुम्ही ते सर्व चॅलेंजेस जे आहेत त्यांना सामोरं गेलात। नोटबंदीमध्ये आलात तर त्यामध्ये आधी सुरुवातीला दिवसांना खूपच जास्त त्रास झाला। त्यामध्ये एक्सचेंज करताना म्हणा किंवा कॅश भरताना म्हणा कोणत्या बँकेचे पहिल्यांदा समजलं की कोणत्या बँकेमध्ये भरणं अलाउ आहे कोणत्यामध्ये नाही आहे, यामुळे 2-3 डिसिजन त्यामध्ये थोडासा त्रास झाला। पण त्यानंतर आता असं वाटतं की जी गव्हर्नमेंटची नवीन चालते की कॅशलेस इकॉनॉमी, यामध्ये कॅशलेस इकॉनॉमीमध्ये कम्फर्टेबल वाटत आहे आम्हाला तरी कमी। कारण की यामध्ये जसं तुम्ही सर्वात पहिल्यांदा मोबाईल आले होते त्यामुळे मोबाईल वापरताना लोकांना थोडंसं त्रास झाला, पण नंतर मोबाईल शिकून त्याचा जसा चांगला उपयोग केला तसंच मला असं वाटतं की कॅशलेसमध्ये पण सुद्धा की सध्या सुरुवातीला कॅशलेस जाण्यासाठी त्रास होईल लोकांना, पण नंतर तो सवय लागून जाईल लोकांना असं वाटतं। काका, कॅशलेस इकॉनॉमी होईल असं सांगितलं जात आहे, काहींनी व्यवहार सुरूही केले आहे, तुम्ही स्वतः किती कम्फर्टेबल आहे, किती विश्वास वाटतो बाजारात गेल्यानंतर किंवा कुठेही गेल्यानंतर कॅशलेस व्यवहार करताना? कॅशलेस या व्यवस्थेची कल्पना चांगली आहे आणि मोदींचा उद्देशही जरी चांगला असला तरी सर्वसामान्याला त्रास होतोय हे खरं आहे आणि आमच्यासारख्याला तरी इतक्या लवकर ते अडॉप्ट होईल असं नाही आहे, कारण शिकायचं आता वय नाही पण शिकावं लागेल असं दिसतंय। आता डेबिट कार्ड, पेटीएम असे व्यवहार करायला सांगितलं जात आहे, तर हे सर्व ऍप्स तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केले आहात का आणि शिकून घेण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली आहे का? नाही, पहिल्यांदा चेक्स प्रमाणे होतं आणि आता आम्ही ती प्रक्रिया तर सुरू केली आहे, डेबिट कार्ड वापरणं सुरू केलेलं आहे। पेटीएम वगैरे किंवा मोबाईल बँकिंग तर अजून सुरू केलेलं नाही, पण चेक्सच्या व्यवहारामध्ये जास्तीत जास्त चेक्स देण्यावर भर आहे आणि कार्डमध्ये व्यापार आम्ही सुरू केलेला आहे। काकू, बाजारात गेल्यानंतर आता जे नवीन व्यवहार डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डची सुरुवात तुम्ही केली आहे का आणि थोडंसं अडचण वाटते का किंवा भीती वाटते का कधी जे व्यवहार केले नाही आता कसे होणार त्या पद्धतीने? हो ना, त्रास होतो ना त्याचा भीती वाटते पुन्हा। मला सांगा, शेतीचे व्यवहार तुम्ही घरातले पाहता, शेती व्यवस्था किती अडचणीत आली आहे? मजूर तर पहिले सगळ्यात पहिले जेव्हा असे आले तर पहिले त्यांना नगदी पैसे द्यावे लागतात, पण ते कसं पैसे म्हणजे आपल्याकडे पण कमतरता असल्यामुळे आपण देऊ नाही शकत आणि त्याच्यामुळे पैसे नाही देत मग येतही नाही, आपले कामं थांबून जातात। नोटबंदीनंतर तुम्ही कशा जे काही आव्हान तुमच्या समोर आले तुम्ही कसे सामोरं गेलात? नोटबंदीनंतर प्रॉब्लेम सगळ्यांनाच झाले, पण त्या प्रॉब्लेम्सला फेस करायसाठी आमच्या जो जे एटीएम्स आहे, पेटीएम्स आहे, त्यामुळे आम्हाला इतका त्रास नाही झाला, ते थोडं इझी वाटलं। कारण की पहिले पैसे कॅरी करणं हे एक टफ असायचं की जर आम्ही मार्केटमध्ये जातोय, गर्दी होते, एक एक्सपिरियन्स असा झाला की बॅगमधनं पैसे एकदा हरवले होते, पण आज तीच झाली की आपण कार्ड यूज केलं, कितीही अमाऊंट आपल्याजवळ राहू शकते, आपण शॉपिंगला कुठेही केलं तरी आता तो त्रास कमी होईल आणि पैसे कॅरी करणं इझी झालंय आता।